नमस्कार. रत्नागिरी एक्सप्रेसच्या बातमी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहुयात रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील आजच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगवान घडामोडी. रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, गारांच्या वर्षावामुळे आंबा बागायतदार हवालदिल. रत्नागिरी जिल्ह्यात आज निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला असून अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडले आहेत. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले आणि बघता बघता विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस सुरू झाला. सध्या हा काळ आंबा हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचा असून झाडांवर फळे तयार होत असतानाच हा पाऊस पडल्याने मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. रिमझिम पावसामुळे अनेक ठिकाणी फळगळ सुरू झाली असून शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण धोक्यात आले आहे. उकाड्याने त्रस्त नागरिकांना गारवा मिळाला असला तरी बागायतदारांच्या नजरा मात्र आता आभाळाकडे लागल्या आहेत. चिपळूणमध्ये पत्रकारितेवर हल्ला, वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला बँक कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण. चिपळूण येथील बहादूर शेख नाका परिसरात पत्रकारितेचा गळा घोटणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कारभाराविरोधात सुरू असलेल्या उपोषणाचे कव्हर करण्यासाठी गेलेले रत्नागिरीतील दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांना 10 ते 15 कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. तू कसला पत्रकार, कशाचे शूटिंग करतोय, असे म्हणत बेकायदेशीर जमावाने भागवत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांचे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या हल्ल्याचा संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक काय म्हणाले पाहूया. चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये काल महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार चिपळूण पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रत्नागिरी पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे की नागरिकांचे रक्षण करण्यास आम्ही बांधील आहोत आणि त्याच्यानुसारच आम्ही जे इथले रिपोर्टर बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही नेहमी सज्ज असू. या अनुषंगानेच दीपक भागवत पत्रकार यांच्यावर जो इथे हल्ला झाला होता, तिथे जी मारामारी झाली होती, त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यावर कारवाई चालू आहे. तर हल्ले रोखण्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार? या संदर्भित गुन्ह्यामध्ये आम्ही प्रतिबंधक कारवाई करून घेतलेली आहे आणि त्याचा तपास व्यवस्थित करून लवकरात लवकर आम्ही त्याचे चार्जशीट करू. प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने रत्नागिरी दुमदुमली, राम आळीतील मंदिरात जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. रत्नागिरी शहरात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला असून राम आळीतील प्रभू श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गुरुवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. दुपारी 12च्या सुमारास भक्तिमय वातावरणात रामजन्माचा सोहळा पार पडला आणि संपूर्ण परिसर जय श्रीरामाच्या घोषणांनी निनादला. सायंकाळी शहरातून प्रभू श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये अनेक आकर्षक चित्ररथ आणि हजारो रामभक्त सहभागी झाले होते. कोमसाप साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ, 35व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांचे गौरवोद्गार. मराठी साहित्य आणि संस्कृती जोपासणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेचा 35वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. यावेळी बोलताना संस्थेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी कोमसाप हे कोकणातील असंख्य लिहित्या हातांना प्रेरणा देणारे हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान व्यक्त केला. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी 1991 मध्ये लावलेले हे रोपटं आज एक विशाल वटवृक्ष झाले असून या माध्यमातून अनेक साहित्यिक निर्माण झाले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोकणातील 7ही जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या संस्थेमुळे साहित्यिक चळवळ अधिक प्रवाही बनल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. रत्नागिरीत व्यावसायिक गॅसचा तुटवडा, 40% हॉटेल्स बंद पडल्याने पर्यटनाला मोठा फटका. रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने छोटी हॉटेल्स आणि मेस बंद करण्याची वेळ मालकांवर आली आहे. सुमारे 250हून अधिक हॉटेल व्यावसायिक या संकटामुळे हवालदिल झाले असून अनेकांनी चुलीवर जेवण बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला मर्यादा येत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असतानाच ही परिस्थिती ओढवल्याने पर्यटकांच्या पाहुणचारात अडथळे येत आहेत आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हातिवले टोल विरोधात राजापूर का एल्गार, स्थानिकांना माफी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील हातिवले टोल नाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून याविरोधात राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक एकवटले आहेत. महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण असताना आणि अनेक ठिकाणी रस्ता दर्जाही नसताना टोल वसुली करणे अन्यायाचे असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत स्थानिकांना संपूर्ण टोल माफी मिळत नाही आणि प्रलंबित सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल सुरू करू नये अशी मागणी करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.
अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रत्नागिरी एक्सप्रेस.